बरं, आपण आता सुरुवात करूया. हो. 8:30 वाजले. मॅडम आज बोलू तर आता शकतील का? हं. हो, म्हणजे मॅडम आहेत. नाही मी सुरुवात आहेत, पण त्या बोलू शकतील का? मी हा, परवा सरांना त्यांची आता सांगितलं रेंज की रेंज मधून मधून येईल जाईल, हरकत हा, नाहीये. बोला. मी सुरुवात करतो व्याख्यानाला, नंतर माझं संपल्यानंतर मॅडम थोडंसं बोलतील आणि मग काही वेळ उरला तर आपण वृत्तपत्र वाचन घेऊया. चालेल. तर गेल्या व्याख्यानामध्ये आपण ह्या विषयाला सुरुवात केली होती की कोणतीही नवीन भाषा कशी शिकावी, आणि मॅडमनी त्यांचे काही अनुभव वर्णन करून सांगितले. मी पण थोडेसे अनुभव सांगितले. तर गेल्या व्याख्यानामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मी नुकतंच एक नवीन पुस्तक वाचलं आहे, भाषा कशी शिकावी ह्याविषयी. थोडंसं तांत्रिक स्वरूपाचं पुस्तक आहे, पण अतिशय सुंदर आहे. म्हणून त्या पुस्तकातला काही भाग मी आपल्याशी शेअर करणार आहे. हे पुस्तक कुठलीही नवीन भाषा शिकणाऱ्याला उपयुक्त आहे. आपण आता उर्दू शिकतो आहोत. ह्या पुस्तकाचे लेखक आहेत गॅब्रियल वायनर, आणि पुस्तकाचं नाव आहे फ्लुएंट फॉर एव्हर. याची PDF फाईल माझ्याकडे आहे, आपल्याला मी पाठवूही शकतो वैयक्तिक ह्याच्यावरती, व्हॉट्सॲपवरती. आपण जरूर वाचा. भाषा शिकण्यासाठी तर उपयुक्त पुस्तक आहेच, परंतु कुठलीही गोष्ट मेमराईज करण्यासाठी, म्हणजे आता आपल्याला खरं म्हणजे अभ्यास काही फारसा राहिला नाही, आपण त्या वयातून आता बाहेर पडलेलो आहोत. पण आपल्या सगळ्यांनी मास्टर्स डिग्री, डॉक्टरेट डिग्रीपर्यंत अभ्यास केलेला आहे. त्यावेळेला हे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. जर असतं तर खूप छान झालं असतं असं आपल्याला आता वाटतं. बरोबर. ह्या नवीन गोष्टी डिजिटलायझेशनमुळे शक्य झालेल्या आहेत, आणि तो भाग मी आज तुमच्याबरोबर जरा जास्त शेअर करणार आहे की नवीन तंत्रज्ञानामुळे भाषा शिकण्याच्या क्षेत्रामध्ये काय क्रांती झालेली आहे, हे वायनरने आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर आता सुरुवातीचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये वायनरने काही प्राथमिक स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. तर त्या मुद्द्यांविषयी काही आपण जास्त चर्चा करणार नाही आहे, कारण ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. कोणतीही भाषा, नवीन भाषा का शिकावी, हा एक मुद्दा आहे. नवीन भाषा शिकण्यामुळे फायदे काय होतात, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे भाषा किती लेव्हलपर्यंत शिकावी, कितपत शिकावी. आता नवीन भाषा का शिकावी याची अनेक कारणं वायनरनी दिलेली आहेत. एकतर व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त, एक करिअरचा एक भाग म्हणून नवीन भाषा अनेक जणांना शिकावी लागते. आता उदाहरणार्थ माझी मुलगी आता गेली 6 वर्ष बंगलोरला राहते. तर बंगलोरला जाण्यापूर्वी तिला काही कन्नड भाषेचा गंध देखील नव्हता. पण तिथे गेल्यानंतर तिला काम करणं अशक्यच झालं कन्नड शिकल्याशिवाय. कारण पहिली गोष्ट म्हणजे ती हॉस्पिटलला न्यूरोलॉजिस्ट म्हणून काम करते. पेशंटच्या हिस्ट्री घेणं, पेशंटला तपासणं, याच्यासाठी तिला मुळामध्ये भाषा शिकावी लागली. दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही जो अशिक्षित वर्ग आहे, श्रमजीवी वर्ग आहे, मोलकरणी म्हणा किंवा खेड्यापाड्यात राहणारी माणसं म्हणा किंवा इतर काही कामगार वर्गातली माणसं म्हणा, ह्या मंडळींना अजूनही इंग्रजी किंवा हिंदी, विशेषतः दक्षिणेकडे जर आपण गेलात आणि दक्षिणेच्या अंतर्भागामध्ये जर गेलात, तर त्यांना त्यांची जी मातृभाषा असते, तमिळ, तेलुगू, कन्नड किंवा मल्याळम, याच्या व्यतिरिक्त कोणतीही भाषा येत नाही. अंतर्भागामध्ये गेलात तर तुमची अगदी पूर्ण फसगत होते, म्हणजे तुम्हाला साईन लँग्वेजच्या पातळीपर्यंत उतरावं लागतं. तर जी मंडळी तिथे नोकरी निमित्ताने वगैरे, विशेषतः दक्षिण भारतामध्ये अंतर्भागामध्ये वगैरे जातात, त्यांना ती भाषा शिकणं अगदी क्रमप्राप्त होतं, आवश्यकच होतं. इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जी मंडळी आहेत, त्यांना इंटरप्रिटर म्हणून काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांना आपल्या व्यवसायानिमित्त भाषा शिकावी लागते. किंवा व्यापारामध्ये जी मंडळी आहेत, दुकानदार मंडळी आहेत, तर ही झाली व्यवसायाची गरज. भाषा शिकण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे आवड असणं किंवा छंद असणं किंवा स्वतःच्या वैयक्तिक आनंदासाठी एखादी भाषा शिकणं. तर अशी जर भाषा आपल्याला शिकायची असेल तर मग वायनरने सांगितलेलं आहे की मग कोणती भाषा शिकावी. तुम्हाला चॉईस आहे, अगदी वाईड चॉईस आहे. म्हणजे अगदी संस्कृतपासून चायनीजपर्यंत तुम्ही कुठलीही भाषा शिकू शकता जगातली. तर ती भाषा शिकण्याचं प्रमुख कारण म्हणजे तुम्हाला त्या भाषेची आवड असली पाहिजे आणि तिच्यात रस असला पाहिजे. तरच मग तुमच्या दृष्टीने ती भाषा शिकण्याचं काहीतरी एक प्रेरक स्फूर्ती तुम्हाला मिळते आणि ती भाषा
शिकण्याचं तुमचं जे कार्यक्रम आहे तो तुम्ही चालू ठेवू शकता. नाहीतर मग तुम्ही ड्रॉपआउट होण्याची शक्यता खूप जास्त असते. मग ती भाषा कठीण जरी असली तुमच्या मातृभाषेच्या दृष्टीने मागच्या व्याख्यानामध्ये बघितलं की कठीण भाषा हा प्रकार नसतो. कारण जगातली कुठलीही भाषा अगदी मंदबुद्धी बालक सुद्धा वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापर्यंत शिकतं. म्हणजे त्याच्या दृष्टीने ती कठीण नसते. आपल्याला ती कठीण वाटते कारण आपली जी मातृभाषा आहे तिच्यापासून ती लांबची भाषा आहे. तिच्या कुटुंबातली भाषा नाही, तिच्या फॅमिलीतली भाषा नाहीये. आपण आता अरेबिक शिकायला लागलो तर ती आपल्या उत्तर भारतीय भाषांची जी फॅमिली आहे, कुटुंब आहे, म्हणजे प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेजेसची जी फॅमिली आहे तिच्यापासून वेगळी फॅमिली आहे. किंवा दक्षिण भारतीय भाषा शिकायला उत्तर भारतीयांना खूप श्रम घ्यावे लागतात कारण ती वेगळी फॅमिली आहे. तर तुम्हाला ती भाषा जर आवडत असेल, तिच्यात रस असेल, तिच्यात उच्च दर्जाचं चांगलं साहित्य असेल तर मग थोडे परिश्रम घेऊन सुद्धा ती भाषा शिकायला काही हरकत नाहीये. काही लोक धार्मिक कारणासाठी भाषा शिकतात. आता अमेरिकेमध्ये ज्यू लोकांची मोठी लोकसंख्या आहे. त्यांचं सगळं जे धार्मिक वाङ्मय आहे ते हिब्रूमध्ये लिहिलेलं आहे. बायबल हा ग्रंथ सुद्धा मुळामध्ये हिब्रू आणि ग्रीक या 2 भाषांमध्ये लिहिलेला आहे. पण बायबलची ट्रान्सलेशन्स आता जगामध्ये सगळीकडे उपलब्ध झालेली असली तरी मूळ धर्मग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे याची उत्सुकता असते बऱ्याच लोकांना आणि त्यासाठी ते श्रम घेतात. म्हणजे काही ज्यू मंडळी अतिशय परिश्रम घेऊन त्यांचं जे धार्मिक वाङ्मय आहे टोरा आणि तालमुड ज्याला म्हणतात ते शिकतात वर्षानुवर्ष. आणि ज्यू ही एक कट्टर अशी जमात आहे त्यामुळे ते वेळ घालवतात, श्रम घेतात, पण ती आपली मूळ धर्मग्रंथांची जी भाषा आहे हिब्रू शिकतात. हिब्रूमध्ये सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं येशू ख्रिस्ताच्या वेळचं जे बायबल होतं त्याची जी भाषा आहे ती भाषा आणि आज इस्रायलमध्ये जी हिब्रू भाषा वापरली जाते ती त्यांनी आता नवीन निर्माण केलेली भाषा आहे. त्या भाषेमध्ये फरक आहे. जसं कोराणाची अरेबिक आणि मॉडर्न स्टँडर्ड अरेबिक म्हणून ज्याला आपण म्हणतो MSA याच्यामध्ये बराच फरक आहे. आता एवढा फरक तर पडणारच आहे 1400 वर्षामध्ये किंवा 2000 वर्षामध्ये. पण लोक एक धार्मिक उत्सुकता म्हणून ह्या भाषा शिकतात. इस्लाम बद्दल जी मुस्लिम मंडळी खूप धर्मनिष्ठ आहे ती कोराणाची मूळ भाषा काय आहे ती आपल्याला आली पाहिजे म्हणून अरबी शिकतात. तसंच हिंदूंनीही करावं अशी माझी इच्छा आहे. आपली भगवद्गीता ज्या भाषेमध्ये आहे, मूळ संस्कृत भाषा आहे, ती फार अवघड नाहीये. म्हणजे अगदी 10वी-11वी पर्यंत संस्कृत ज्याचं झालेलं आहे शालेय पातळीवरचं त्याला भगवद्गीता सहज कळू शकते. तर जास्तीत जास्त हिंदूंनी संस्कृत ही भाषा शिकावी म्हणजे आपल्या मूळ धर्मग्रंथांची ओळख त्यांना होईल. अशी भाषा शिकण्याची विविध प्रकारची प्रयोजनं असू शकतात. तिसरा मुद्दा जो वायनरनी त्याचा उल्लेख केलेला आहे तो म्हणजे भाषा कितपत शिकावी. तर आता हे सुद्धा भाषा ज्या कारणासाठी शिकायची आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर त्या भाषेमध्ये फक्त सर्वसामान्य व्यवहार करायचा आहे, बाजारात जायचंय किंवा नोकर वर्गाशी संभाषण करायचंय किंवा तुम्हाला त्या भागामध्ये जाऊन तिथल्या सामान्य जनतेशी तुमचा दैनंदिन व्यवहार जर करायचा असेल तर मग वायनरचं मत असं आहे की प्रत्येक भाषेमध्ये 625 शब्दांची त्यांनी यादी दिलेली आहे. हे 625 शब्द म्हणजे मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकरिंग वर्ड्स इन अ पर्टिक्युलर लँग्वेज. अशी इंग्रजीमध्ये पण त्यांनी यादी तयार केलेली आहे. मुळामध्ये वायनरला स्वतःला 7-8 भाषा उत्तम प्रकारे येत असल्यामुळे त्या भाषांमधली पण यादी त्यांनी तयार केलेली आहे. 625 मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकरिंग वर्ड्स इन एनी लँग्वेज आणि त्याच्या वेबसाईटवरती ही यादी त्यांनी दिलेली आहे विविध भाषांमधली. वायनरचं मत असं आहे की हे 625 शब्द आणि त्याच्यात परत एक 400 शब्दांची भर टाकली की 1000 शब्द होतात. 1000 शब्द तुम्हाला जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये यायला लागले की त्या भाषेचं म्हणजे स्पोकन लँग्वेजचं बोली भाषेचं 80% आकलन तुम्हाला व्हायला लागतं. आणि लिखित भाषा जी आहे ती वृत्तपत्रांची किंवा मासिकांची भाषा आहे किंवा साध्या पुस्तकांची भाषा आहे कादंबऱ्यांची वगैरे तिचं 75% आकलन तुम्हाला व्हायला लागतं. म्हणजे बघा फक्त 1000 शब्द एखाद्या भाषेतले शिकाल तर जवळजवळ 75 ते 80% भाषा तुम्हाला कळायला लागते. बोलीभाषा ही सोपी असते म्हणून त्याच्यातले 80% शब्द आणि लिखित भाषा थोडी अवघड असते म्हणून 75% शब्द.
पण तुम्ही जेवढं जास्त खोलात शिरायला लागतात, म्हणजे तुम्हाला जास्त प्रगती करायची आहे आणि तुमचं आकलन जे आहे ते तुम्हाला 90% पर्यंत जर न्यायचं असेल, तर मग मात्र तुम्हाला त्याच्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. म्हणजे 1000च्या ऐवजी 2000 शब्द तुम्हाला शिकावे लागतात. तेव्हा हे जे पर्सेंटेज आहे ते फक्त 5% वाढतं. म्हणजे 75 वरून 80% जाईल किंवा 80 वरून 85% जाईल. तर जितकं खोलात तुम्ही शिराल आणि जितकं जास्त आकलन तुम्हाला हवं असेल, तितके खूप जास्त शब्द तुम्हाला शिकावे लागतात. म्हणजे एखाद्या भाषेत एखादी कादंबरी वाचायची असेल, तर तुम्हाला जवळजवळ 5500 शब्द शिकावे लागतात. आता इंग्रजी भाषेमधले किती शब्द आपल्याला येत असावेत असा तुमचा अंदाज आहे साधारण? आता या वर्गामधली सगळी मंडळी उच्च शिक्षित आहेत, म्हणजे डॉक्टरेट पर्यंत शिकलेली बहुतेक सगळी मंडळी आहेत. तर तुमचा काय अंदाज आहे? आपल्याला इंग्रजीतले किती शब्द येत असतात? आपण 5000. इंग्रजी सुशिक्षितांमध्ये मोडतो, म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा आपली इतकी सुशिक्षित मंडळी नाही आहेत. तर अंदाज काय तुमचा? आपल्यासारख्या 5000. 5,000 नाही, आपल्याला जवळजवळ 30 ते 35,000 शब्द इंग्रजी भाषेतले येत असतात अरे आपल्या बाप. लेवलच्या, डॉक्टरेट लेवल पर्यंत शिक्षण घेतलेल्या माणसाला. यात आता तांत्रिक शब्दांचा पण समावेश आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आता मेडिकलचा स्टडी केलेला आहे, त्यामुळे तांत्रिक शब्द खूप आहेत. एखाद्या केमिकल फॉर्म्युल्याचा जो शब्द आहे तो तांत्रिक शब्द आहे, किंवा बॅक्टेरियाची नावं आहेत ती तांत्रिक शब्द आहेत. तर 30 ते 35,000 शब्द आपल्याला त्या भाषेमधले येत असतात. परंतु सर्वसामान्य एखाद्याला त्या भाषेमध्ये लोकव्यवहार करायचा आहे, तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे फक्त 1,000 शब्दांमध्ये तुमचं जवळजवळ बोली भाषेतलं 80%. नमस्कार चंदू सर, बरेच दिवसांनी दर्शन. बरं, पारखी सर नमस्कार. नमस्कार. राजू नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तर माझा विषय असा चालू होता की तुम्हाला एखाद्या भाषेमध्ये सर्वसाधारण व्यवहार करण्यासाठी, म्हणजे बाजारात जाऊन तुम्हाला वस्तू खरेदी करायची आहे, किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचंय आणि वाहन करायचंय, किंवा नोकर वर्गाशी बोलायचंय ज्यांना इंग्रजी किंवा दुसरी कुठली भाषा येत नाहीये, तर किती शब्द तुम्हाला लागतात सर्वसामान्य? तर ह्याविषयी संशोधन केलेलं आहे गॅब्रिएल वायनर ह्या संस्थाने. तो लिंग्विस्ट आहे आणि त्याने, आता थोडंसं रिवाईज करतोय मी, तुम्ही नवीन आलात म्हणून, जॉईन झालात म्हणून, की आपल्याला 625 शब्दांची यादी त्याने प्रत्येक भाषेतल्या शब्दांची बनवली आहे, मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकरिंग वर्ड्स. आणि असं 7-8 भाषांमध्ये यादी त्यांनी त्याच्या वेबसाईटवरती ती पब्लिश पण केलेली आहे. यात सुमारे 400 शब्दांची भर टाकली का 1000 शब्द होतात. आणि 1000 शब्दांमध्ये तुम्हाला कुठल्याही भाषेचं 80% बोलीभाषेचं कॉम्प्रिहेन्शन होतं. म्हणजे 80% बोलीभाषा तुम्हाला कळायला लागते. आणि 75% लिखित भाषा, म्हणजे वृत्तपत्रांची, मासिकांची, साध्या लेखनाची भाषा तुम्हाला कळावी लागते. त्या पलीकडे तुम्हाला जायचं असेल तर मग हे प्रमाण खूप जास्त होतं. आणि मग 5% वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला 1000 आणखी शब्द शिकावे लागतात. तर तुम्हाला तुमची गरज काय आहे आणि तुमची आवड किती आहे त्याच्यावरती तुम्हाला किती खोलात शिरायचं आहे प्रत्येक भाषेच्या शिक्षणासाठी, ते तुम्हाला स्वतःलाच ठरवायचे. हे झाले काही प्राथमिक स्वरूपाचे मुद्दे. त्याच्यानंतर भाषा शिकण्यासाठी साधनं कुठली वापरायची याविषयी वायनरने खूप चांगलं विवेचन केलंय. मी गॅब्रिएल वायनर या लेखकाच्या फ्लुएंट फॉर एव्हर या पुस्तकाविषयी बोलतोय. त्या पुस्तकामध्ये बरीच चांगली उपयुक्त माहिती येते आपल्याबरोबर आता शेअर करतोय. तर गॅब्रिएल वायनरचं असं मत आहे की कुठलीही भाषा शिकणं हे आता अवेलेबल असलेल्या टूल्समुळे किंवा साधनामुळे खूप सोपं झालेलं आहे. आणि विशेषतः ही क्रांती गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये झालेली आहे. याचं कारण इंटरनेटची उपलब्धता, आणि इंटरनेटमध्ये सुद्धा फास्ट इंटरनेटची उपलब्धता. फास्ट इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला इमेजेस किंवा व्हिडिओ फाईल्स किंवा ऑडिओ फाईल्स ऐकणं सोपं झालेलं आहे. पूर्वी ते इतकं सोपं नव्हतं. पूर्वी आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यांनी सुरुवातीपासून इंटरनेटचा वापर केलेला आहे. त्यामुळे एखादी 20 MB ची फाईल आपल्याला डाउनलोड करायला जवळजवळ 1 तास लागायचा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळामध्ये. म्हणजे 92-93 साली
20 MB ची फाईल डाउनलोड करायची म्हणजे तासाभराचं काम असायचं. आता ती 20 MB ची फाईल 20 सेकंदापेक्षा लवकर डाउनलोड होते आणि आपल्याला स्ट्रीमिंग व्हिडिओ आणि स्ट्रीमिंग ऑडिओ म्हणजे एखादा चित्रपट आपण हाय डेफिनेशन रेझोल्युशन मध्ये सलग पाहू शकतो. तर ह्यामुळे भाषा शिकण्याची साधनं आहे त्याच्यामध्ये खूप उत्क्रांती झालेली आहे आणि जगभरामध्ये तुम्हाला विशेषतः प्रोनाऊन्सिएशन ऑफ लँग्वेज, आता गॅब्रिएल वायनरनी प्रोनाऊन्सिएशन ऑफ लँग्वेज म्हणजे उच्चाराला सगळ्यात जास्त महत्व दिलंय. भाषा शिकायला सुरुवात करायची आणि आपण जगभरामध्ये आपला अनुभव असा आहे की बोली भाषा माणूस लवकर शिकतो, लिखित भाषा कदाचित त्याला शेवटपर्यंत येत पण नाही. आता माझी मुलगी आता बंगलोरला गेली आणि कन्नड शिकली, पहिल्यांदा बोलायलाच शिकली ती, कारण तिला पेशंटची हिस्ट्री घ्यायला लागली, बाजारामध्ये जावं लागलं, नोकर चाकरांची बोलावं लागलं. लिखित भाषा म्हणजे एखादं कन्नड वृत्तपत्र तिला आज देखील पूर्णपणे वाचता येणार नाही किंवा पाट्या सुद्धा पूर्णपणे वाचता येणार नाहीत, पण त्याची दैनंदिन जीवनामध्ये भाषा शिकण्यासाठी फारशी गरज पण पडत नाही. तर सुरुवात बोली भाषेपासून, प्रोनाऊन्सिएशन पासून तुम्ही करावी अशी वायनरची सूचना आहे. आणि हे प्रोनाऊन्सिएशन शिकण्यासाठी पूर्वी फार अवघड होतं, कारण टेक्स्ट फक्त उपलब्ध होतं. टेक्स्ट आपल्याला पुस्तकाच्या रूपाने कुठल्याही बुक स्टॉलमध्ये मिळत होतं, पण ऑडिओ आणि व्हिडिओ हे उपलब्ध नव्हतं सहजगत्या. ते आता फास्ट इंटरनेटमुळे सहजगत्या उपलब्ध व्हायला लागलेले आणि जागतिक पातळीवरती वेगवेगळ्या कम्युनिटीज तयार झालेल्या आहेत भाषा शिकवणाऱ्या. तिथे तुम्हाला एक्सचेंज पद्धतीने तुम्हाला भाषा शिकता येते. म्हणजे तुम्हाला आता उदाहरणार्थ मला उर्दू येते, दुसरा एखादा माणूस असेल त्याला इंग्रजी येत नाहीये, त्याने मला उर्दू शिकवावं, मी त्याला इंग्रजी शिकवावं, असं एक्सचेंज पद्धतीने तुम्ही 15 मिनिटं उर्दू त्याला शिकवायचं, त्याने तुम्हाला 15 मिनिटं इंग्रजी शिकवायचं, किंवा एकमेकाला काही लेखन असेल तर ते पाठवायचं ईमेलवरती, त्याने ते करेक्ट करायचं आणि परत आपल्याकडे पाठवायचं. अशा पद्धतीने अनेक वेबसाईट्सची नावं पण त्याने आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामध्ये फ्री वेबसाईट्स पण आहेत, पेड सर्व्हिसेस पण आहेत आणि अनेक घर बसल्या शिक्षण देणारे टीचर्स ह्या फास्ट इंटरनेटमुळे तयार झालेले आहेत. जसं भाटे मॅडमनी मागे सांगितलं की युट्यूबवरती खूपशा वेबसाईट निर्माण झालेल्या आहेत आणि तिथे तुम्हाला त्या भाषेचे मूळ उच्चार शिकता येतात. हे उच्चार शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला ते उच्चार नीट यायला लागले की मग लेखनही तुम्हाला सोपं होतं आणि वाचनही खूप सोपं होतं. उच्चारच तुम्हाला जर नीट येत नसले तर तुम्ही लिहिलेलं जे काही आहे त्याचं नीट उच्चार करणार नाही आणि मग तुमची बोलायची जेव्हा पाळी येईल त्या भाषेमध्ये तेव्हा मग तुमची पंचायत होईल. तर म्हणजे उच्चार, त्याच्यानंतर वाचन आणि त्याच्यानंतर लेखन, अशा 3 पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता ह्यामध्ये फ्री सर्व्हिसेस पण आहेत. तसंच एक्सचेंज पद्धतीने तुम्ही एक भाषा शिकवताय, समोरचा माणूस तुम्हाला त्याची भाषा शिकवतोय. त्याच्यानंतर पेड सर्व्हिसेस पण काही अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध आहेत, कारण हा व्यवसाय बिनभांडवलाचा व्यवसाय आहे. कोणाला एखादी नवीन भाषा शिकवणं घर बसल्या करता येतो, कुठे घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही, फक्त फास्ट इंटरनेट तुम्हाला लागतं. त्यामुळे जगभरातून असे अनेक टीचर्स निर्माण झालेले आहेत की जगातली कुठलीही भाषा तुम्हाला अतिशय स्वल्प दरामध्ये तुमच्या सोयीप्रमाणे एखादा वेळ ठरवून घेऊन आणि मग ते तासाप्रमाणे काय जो डॉलर असेल एखाद दुसरा त्याप्रमाणे तुम्हाला चार्ज करतात आणि अशा प्रकारे नवीन भाषा शिकायची संधी उपलब्ध झालेली आहे. दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा वायनरने आपल्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे, तो म्हणजे भाषा शिकण्यामध्ये सगळ्यात मोठी जर अडचण असेल किंवा अडथळा असेल तर तो म्हणजे स्मरणशक्तीचा. आपण एखादा शब्द, आता आपल्या उर्दू क्लासमध्ये देखील आपल्याला अनुभव येतो की वाचताना प्रत्येक वेळेला खाली 3 नुक्ते दिलेले आहेत, म्हणजे कुठलं अक्षर असावं याबद्दल घोटाळ्यात पडतो माणूस. म्हणजे हा पे आहे का हा बे आहे, वर नुक्ता दिलेला आहे म्हणजे नून आहे का खाली नुक्ता दिलेला आहे म्हणजे बे आहे, हे लक्षात राहत नाही. स्मरणशक्ती प्रत्येकाला माणसाने, परमेश्वराने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, स्मरणशक्तीची देणगी दिलेली आहे, पण ती मर्यादित आहे. कुठलीही गोष्ट कालांतराने, आपण आता सगळ्यांनी डॉक्टरेटपर्यंत अनेक विषयांचं शिक्षण घेतलेलं आहे. आपला अनुभव असा असतो की आपण परीक्षेसाठी एखादी गोष्ट कधी कधी रोट लर्निंग ज्याला म्हणतात, म्हणजे पाठ करणे, अगदी रट्टा मारतो आणि पाठ करतो परीक्षेसाठी, की त्याच्यातलं 90% जे मटेरियल असतं ते एक 8-10 दिवसामध्ये विसरलं जातं. तुम्ही त्या व्यवसायाशी संलग्न असलात, आता मॅडम स्वतः ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत शैलजाताई,
तेव्हा ते ऑप्थॅल्मोचं त्यांच्या बरंचसं लक्षात राहतं, कारण दैनंदिन कामामध्ये त्याचा संबंध येतो. पण इतर विषय मेडिकलमध्ये त्या ज्या शिकलेल्या असतील अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, ह्या विषयाशी काही संपर्क राहिला नाही तर ते विसरलं जातं कालांतराने. तर हा नैसर्गिक भाग आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये स्मरणशक्ती असते प्रत्येकाला, पण शेवटी काळात एक काळ असा येतो की ते फॅक्ट्स तुमच्या डोक्यातून निघून जातात. तर ह्याच्यासाठी उपाय काय? याच्यासाठी उपाय एकच, आणि तो म्हणजे त्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा स्मरण करीत राहणं. आता हे स्मरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याविषयी पण वायनरने खूप विस्ताराने लिहिलेलं आहे. पूर्वी काय असायचं की एक पुस्तक आहे, आपल्याला विसरलं तर आपण पुन्हा ते पुस्तक वाचतो, त्याला आपण रिव्हिजन म्हणायचो. अशा अनेक रिव्हिजन आपण परीक्षेच्या पूर्वी करायचो. किंवा काही काही अगदी ग्रेज अॅनाटॉमी सारखे ग्रंथराज असायचे, ते एकदा सुद्धा वाचून व्हायचे नाहीत. छोटं पुस्तक असेल तर त्याचे रिव्हिजन व्हायचे. तर ह्याविषयी जागतिक पातळीवरती विसरणं आणि आठवणं ह्याबद्दल खूप संशोधन झालेलं आहे. किती काळाने माणूस एखादी गोष्ट विसरतो, आणि समजा त्या गोष्टीचं रिमाइंडर त्याला एक ठराविक अंतराने जर देत राहिलं तर ती गोष्ट किती प्रमाणामध्ये स्मरणात राहते. तर त्याचं संशोधन झालेलं आहे, आणि त्याला स्पेस्ड रिपिटिशन सिस्टीम असं म्हणतात, SRS. तर SRS म्हणजे स्पेस्ड रिपिटिशन सिस्टीम मध्ये तुम्हाला त्या गोष्टीची आठवण एक 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 1 आठवड्याने, 2 आठवड्याने, महिन्याने, 2 महिन्याने, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, अशी जर तुम्ही जर देत राहिलात तर ती गोष्ट, तो शब्द म्हणा किंवा तो उच्चार म्हणा, तुमच्या स्मरणामध्ये, किंवा तो अर्थ म्हणा, तुमच्या स्मरणामध्ये पक्का बसतो. तर ह्यासाठी कॉम्प्युटरायझेशनची मदत हल्ली घेतली जाते. म्हणजे हे सुद्धा शास्त्र आता डिजिटलाइज झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी पूर्वी जेव्हा डिजिटलायझेशन नव्हतं तेव्हा एक टूल वापरलं जायचं किंवा साधन वापरलं जायचं, त्याला फ्लॅश कार्ड म्हणायचे. फ्लॅश कार्डचा उपयोग आता मी तर कधी माझ्या आयुष्यात केला नाही. आमच्या काळामध्ये ते फ्लॅश कार्ड वगैरे कोणी वापरत नव्हतं. पण आता एक शाळेत त्यांनी वापरलंय असं कदाचित त्यांना बोलायचं असेल. कोणीच वापरलेलं नाही आपल्या काळामध्ये. हे फ्लॅश कार्ड वगैरे या भानगडी नव्हत्या. तुम्ही वापरलंय का मॅडम फ्लॅश कार्ड? नाही भाटे मॅडम, काय तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना फ्लॅश कार्ड वापरायला शिकवलंय का कधी? नाही. बरं. तर फ्लॅश कार्ड म्हणजे काय? अगदी सोपी गोष्ट आहे. ती मॅन्युअल स्वरूपामध्ये पण तयार करता येते, डिजिटल स्वरूपामध्ये तयार करता येते. फ्लॅश कार्ड म्हणजे काय की एक साधं कार्ड ज्याच्या एका बाजूला एक गोष्ट लिहिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरी गोष्ट लिहिलेली आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण एक उर्दू शब्द आपल्याला शिकायचा आहे, त्याचं उदाहरण घेऊया. आता तारीख, तारीख हा शब्द आपण मागे शिकलो. म्हणजे तोय, अलेफ, रे, रेच्या खाली जेर लावलेला आहे आणि शेवटी हलकचा काफ आहे. तारीख. कोणाला आठवतोय का या शब्दाचा अर्थ? तारीख. इतिहास. नाही नाही नाही, तारीख म्हणजे इतिहास. तुम्ही बरोबर बोललात थोडंफार, पण तारीख हलकचा क, सांगितलं होतं त्या दिवशी. आणि त्याच्यासारखाच म्हणजे त्याच्यासारखाच उच्चार असलेला दुसरा एक शब्द तारीख. That is date. हं. That is तर या date. 2 शब्दांचं मी स्पेलिंग तुम्हाला सांगतो. तारीख याच्यामध्ये पहिला तोय येतो, तोयच्या नंतर अलेफ येतो, त्याच्यानंतर रे येतो, रेच्या खाली जेर लावलेला आहे आणि शेवटी हलकचा काफ, काफ येतो. तारीख म्हणजे बघा, आठवायचा प्रयत्न करून. तर आता 2 गोष्टी आहेत, रिव्हिजन आणि रिकॉल. वायनरने ह्या 2 गोष्टींमध्ये फरक केलेला आहे. एखादी अंधारमय जागा. नाही नाही, हा बरोबर, तुम्ही जे सांगितलं ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. मी पण तो पाहिलेलं तारीख, सांगितलेलंच वाचले. पण पण ते स्पेलिंग वेगळं आहे. म्हणजे तारीखचे 2 स्पेलिंग होतात. तारीख म्हणजे तोय, तोय, त्याच्यानंतर अलेफ, त्याच्यानंतर रे, रेला जेर लावलेला आणि हलकने काफ, असं जर स्पेलिंग असेल तर त्या तारीखचा अर्थ होतो शुक्र तारा किंवा सकाळचा तारा, मॉर्निंग स्टार. आणि तारीख म्हणजे आपला साधा ते, त्याला अलेफ लावलेला आहे. रे,
रेच्या नंतर ये, छोटी ये, तारीख म्हणजे ती दीर्घ ई आहे, तारी, आणि शेवटी साधा क, मराठीतला कमळाचा जो क आहे तो क. असं जर स्पेलिंग केलं तर तारीख म्हणजे अंधार, अंधारमय, डार्क असा त्याचा अर्थ होतो. तर आता हे दोन सारखे दिसणारे शब्द जे आहेत त्याला मिनिमम पेअर्स असं नाव दिलेलं आहे वायनरनी. तर असे जे घोटाळ्यात टाकणारे शब्द आहेत त्याच्यासाठी एक मिनिमम पेअर्स तयार करायचे, आणि मग ते कार्डाच्या एका बाजूला एक पेअर, दुसऱ्या बाजूला दुसरा त्याचा पार्टनर, अशा प्रकारे फ्लॅश कार्ड तुम्हाला तयार करता येतं. किंवा मग फ्लॅश कार्ड तयार करण्याचे अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. एका बाजूला तुम्ही उर्दू लिपीमध्ये किंवा अरेबिक पर्शियन लिपीमध्ये तारीख असा शब्द लिहिलाय, आणि मग ते कार्ड तुमच्या समोर येतं, त्याचा अर्थ किंवा त्याचा उच्चार हा तो पाठीमागच्या बाजूला. मग ते कार्ड पलटून बघितलं की तुम्हाला त्याचा अर्थही दिसतो आणि उच्चारही कळतो. देवनागरी लिपीमध्ये तुम्ही त्याचा उच्चार लिहून घेतला तर तो उच्चारही तुम्हाला करता येतो. पण आता गंमत अशी आहे की देवनागरी लिपीमध्ये ज हा आपण एकच प्रकारे लिहितो, आणि उर्दू मधला ज हा 5 प्रकारचा आहे. तर आता ह्याच्यामध्ये फरक कसा करायचा, त्याच्यासाठी मग तुम्हाला इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट वापरावे लागतात. तर ह्याविषयी देखील वायनरनी लिहिलेलं आहे. एक तर म्हणजे तुम्हाला त्याची ऑडिओ फाईल तयार करावी लागते किंवा ती गुगलवरून मिळवावी लागते. तारीख या शब्दाची ऑडिओ फाईल गुगलवरती मिळते. ती फाईल तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक फ्लॅश कार्ड वापरत असाल, इलेक्ट्रॉनिक फ्लॅश कार्ड म्हणजे ह्या फ्लॅश कार्डचाच डिजिटल काउंटर पार्ट आहे. आपण मॅन्युअल फ्लॅश कार्डमध्ये साधा कागद किंवा कार्ड वापरतो. इलेक्ट्रॉनिक फ्लॅश कार्डमध्ये तोच कॉन्सेप्ट वापरलेला आहे, पण आपण साध्या मॅन्युअल कार्डच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक कार्ड वापरतो. म्हणजे एका बाजूला आपण तो मूळ शब्द लिहितो, आणि मग तुम्ही क्लिक केल्यावर किंवा एखादं बटन दाबल्यावर मी दुसरी बाजू समोर येते, आणि त्याच्यामध्ये त्याचा अर्थ किंवा त्याचा उच्चार लिहिलेला असतो किंवा त्याचं चित्र असतं त्या वस्तूचं. इलेक्ट्रॉनिक फ्लॅश कार्ड तयार करण्यासाठी एक सॉफ्टवेअर खूप लोकप्रिय आहे, त्याचं नाव अँकी, ANKI. ह्या अँकीबद्दल देखील वायनरने खूप विस्ताराने लिहिलेलं आहे. अँकी हे सॉफ्टवेअर फ्री आहे, म्हणजे तुम्ही जर अँड्रॉइड फोन वापरत असाल तर त्याच्यावर ते इन्स्टॉल करता येतं, किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप तुम्ही वापरत असाल विंडोजचा तर त्याच्यावरती ते इन्स्टॉल करता येतं. ॲपलमध्ये मला वाटतं त्याला काही थोडंफार काहीतरी प्राईस आहे, हां, पण बाकी विंडोज आणि अँड्रॉइडवरती ते फ्री आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लॅश कार्ड वेगवेगळ्या पद्धतीने तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला जर तारीख हा उर्दू शब्द लिहायचा असेल तर एका बाजूला उर्दू शब्द, दुसऱ्या बाजूला देवनागरी, उलटही करू शकता तुम्ही, शुक्रतारा, आणि मग दुसऱ्या बाजूला तारीख, किंवा नुसतं चित्र तुम्ही त्या ताऱ्याचं लिहू शकता. म्हणजे गुगलवरून घेऊ शकता, व्हीनस किंवा मॉर्निंग स्टार जो आहे, आणि ते चित्र फक्त एका बाजूला तुम्ही टाकू शकता, म्हणजे त्याची इमेज फाईल टाकू शकता, आणि मग तुम्ही बटन क्लिक केल्यानंतर दुसरी बाजू तुमच्या समोर येते. वायनरचं मत असं आहे की ट्रान्सलेशन शिकण्याच्या ऐवजी तुम्ही पिक्चर डोळ्यासमोर ठेवा, कारण पिक्चर्स आर किंवा व्हिज्युअल स्टिम्युलाय आर रिमेंबर्ड इन अ बेटर फॅशन दॅन टेक्स्ट. म्हणजे तुम्ही जर शुक्रदाराचं चित्र पाहिलं आणि त्याच्यासोबत जर तुम्ही तारीख हा उर्दू शब्द वाचला तर तुमच्या जास्त चांगल्या प्रकारे जास्त काळपर्यंत ती मेमरी तुमच्या मेंदूमध्ये फिक्स राहील, म्हणजे ती गोष्ट तुमच्या स्मरणामध्ये दीर्घकाळपर्यंत राहते. किंवा मांजर म्हणजे बिल्ली हा शब्द तुम्हाला जर शिकायचा असेल, उर्दूमध्ये आणि मराठी हिंदीमध्ये एकच शब्द आहे बिल्ली, तर बिल्ली हा उर्दू शब्द लिहिण्यापेक्षा इथे तुम्ही जर हे मांजराचं चित्र असलं आणि मग पर्शियन लिपीमध्ये तो बिल्ली हा शब्द असला तर मग ते तुमच्या मेंदूमध्ये कायमचं कोरलं जातं. म्हणजे इमेजेसचा उपयोग जर तुम्ही करून जर एखादी गोष्ट स्मरणात ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्ही जास्त सक्सेसफुल होता. म्हणून ट्रान्सलेशन करण्यापेक्षा बिल्ली म्हणजे मांजर किंवा तारीख म्हणजे शुक्रतारा, तारीख म्हणजे अंधारमय असं लिहिण्यापेक्षा अंधारी खोली दाखवा, तिथे तारीख हा शब्द लिहा, आणि मग त्याचे फ्लॅश कार्ड पहिली बाजू, दुसरी बाजू किंवा पुढची बाजू, मागची बाजू अशा प्रकारे तुम्ही तयार करायचा प्रयत्न केला तर ते तुमचे जास्त चांगल्या प्रकारे
स्मरणात राहू शकतं, अशी वायनरची थिअरी आहे. आणि अशी शेकडो हजारो फ्लॅश कार्ड तुम्ही प्रत्येक भाषेसाठी तयार करू शकता. आता फ्लॅश कार्ड नुसते तयार करून काही उपयोग नाही, ते रिपीटेडली वापरायचे असतात. म्हणजे त्याला स्पेस रिपिटेशन सिस्टीममध्ये जर वापरलं गेलं, आज तुम्ही शिकलात तारीख हा शब्द, 8 दिवसांनी तुम्ही विसरून जाल. तो विसरून जाऊ नये यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअरची मदत घ्यावी लागते, आणि ते सॉफ्टवेअर ह्या अँकीमध्ये ऑलरेडी फीड केलेलं असतं. म्हणजे अँकी काय करतं, अँकी तुमचं फ्लॅश कार्ड घेतं. आज तुम्ही तो शब्द बरोबर ओळखला, तर मग अँकी तुम्हाला ते कार्ड दाखवत नाही, ते नंतर 6 महिन्यांनीच दाखवेल किंवा 3 महिन्यांनी दाखवेल. समजा तुम्हाला तो शब्द ओळखता आला नाही, तर अँकी तो तुम्हाला पुन्हा 2 दिवसांनी दाखवतं. पुन्हा 2 दिवसांनी तुम्ही बरोबर ओळखला, तर मग ते कार्ड जे आहे ते मागे टाकलं जातं, आणि मग तुम्हाला ते 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी तुम्ही जे नवीन फ्लॅश कार्ड बनवतात ते तुम्हाला अल्प अवधीमध्ये परत परत दाखवले जातात. तुमच्या स्मरणामध्ये जे पक्के बसलेले आहेत ते थोड्या कालांतराने तुम्हाला दाखवले जातात. आणि हे जे स्पेसिंग आहे हे कॉम्प्युटराइज असतं, हे सॉफ्टवेअरच्या मदतीने होत असतं. तुम्ही जे शब्द बरोबर ओळखले ती कार्ड मागे टाकली जातात. जे शब्द तुम्ही ओळखत नाही, वारंवार चुका करतात, ते तुम्हाला वारंवार दाखवले जातात. हां, आणि दिस इज मॅनेज्ड इन अ कॉम्प्युटराइज मॅनर, आणि अँकी टेक्स केअर ऑफ दॅट. म्हणजे इट इज अ परफेक्टली सायंटिफिक मेथड ऑफ लर्निंग डिफिकल्ट थिंग्स मोर ऑफन, लर्निंग इझी थिंग्स लेस ऑफन, अँड अल्टिमेट एम इज टू फिक्स इट इन सच अ मॅनर दॅट इट बिकम्स परमनंट इन युअर मेमरी. आणि मग ते फ्लॅश कार्ड तुम्ही डिस्कार्ड जरी केलं तरी तो शब्द तुमच्या कायमच्या स्मरणात असतो. तर अशा प्रकारे डिजिटलायझेशनची मदत घेऊन तुम्ही स्मरणशक्तीचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सोडवू शकता. तर अशा विविध प्रकारच्या साधनांचा उपयोग ह्या पुस्तकामध्ये, फ्लुएंट फॉर एव्हर नावाच्या पुस्तकामध्ये आपल्याला वायनरने शिकवलेलं आहे. आणि इतरही काही त्यांनी त्याच्यामध्ये मुद्दे मांडलेले आहेत. एखाद्या समूहामध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्ही बोलायचा प्रयत्न करा. तुमच्या जरी चुका झाल्या तरी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न त्या टार्गेट लँग्वेजमध्ये बोलायचा प्रयत्न करा. तुम्ही लगेच तुम्हाला माहीत असलेल्या म्युच्युअल लँग्वेजमध्ये शिफ्ट होऊ नका. म्हणजे आता उदाहरणार्थ, आता मी शैलजाताईंच्या घरी गेलोय, मला कन्नड शिकायचं आहे, तर मी त्यांच्याशी जास्तीत जास्त कन्नडमध्येच, अगदीच प्राणकंठाशी येईपर्यंत कन्नडमध्येच बोलायचा प्रयत्न करायचा. अगदीच जेव्हा फारच अडचण यायला लागेल तेव्हाच मग मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये शिफ्ट व्हायचं. हे टेक्निक जर तुम्ही वापरलं तर तुम्ही कुठलीही भाषा लवकर शिकाल. आणि अमेरिकेमध्ये वगैरे अशा काही इन्स्टिट्यूट निघाले आहेत की जिथे इंग्रजी बोलण्यावरती बॅन असतो, म्हणजे त्या कोर्स पुरता. तुम्ही जर त्याला इमर्शन प्रोग्राम म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही एक स्पॅनिश भाषेचा, आता तिथे अर्थात कन्नड किंवा उर्दू शिकवलं जात नाही, तिथे अमेरिकन लोक ज्या भाषा शिकतात सर्वसाधारणप्रमाणे जर्मन, रशियन, स्पॅनिश, फ्रेंच. पण त्या इमर्शन प्रोग्राममध्ये तुम्ही जर 8 दिवस नाव घातलं तर त्या संपूर्ण प्रोग्राममध्ये काही तुम्हाला इंग्रजी वापरायचं नसतं, इंग्रजीवर टोटल बॅन असतो. आणि मग तो माणूस प्रयत्न करत राहतो आणि ती भाषा खूप लवकर अशा पद्धतीने पूर्णपणे इमर्स व्हायचं त्या लँग्वेजमध्ये 8 दिवसापर्यंत. आणि हे इमर्शन ऑटोमॅटिक होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रामीण भागामध्ये जाता, तिथे भागतच नाही तुमचं, मग तुम्हाला ती बळजबरीने ती भाषा शिकावी लागते. तर अशा प्रकारे त्या वातावरणामध्ये, त्या कल्चरमध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये तुम्ही पूर्णपणे जेव्हा इमर्स होता तेव्हा ती भाषा अतिशय लवकर तुमच्या तुम्हाला हस्तगत होते, असं वायनरचं मत आहे. आता रिव्हिजन आणि रिकॉल ह्यामधला फरक सुद्धा वायनरने खूप चांगला स्पष्ट केलेला आहे. समजा आता मी एक फ्लॅश कार्डची माझ्याकडे अशी एक थप्पीची थप्पी आहे, आणि मी ती रोज पाहत राहिलो फक्त की तारीख म्हणजे शुक्रतारा, तारीख म्हणजे अंधारमय जगत, सुरत म्हणजे चेहरा, किंवा सबा म्हणजे सकाळची हवा. तर फ्लॅश कार्ड मी रोज उघडतोय, पाहतोय आणि पुन्हा ठेवून देतोय. याला म्हणतात रिव्हिजन.
ही रिव्हिजन आपण आयुष्यभर करत आलोय सगळ्या परीक्षांसाठी. रिव्हिजन आणि रिकॉल मध्ये फरक काय आहे? रिकॉल म्हणजे मेंदूला त्रास देणं. म्हणजे ते फ्लॅश कार्ड आपल्या समोर आलेलं आहे, लगेच ते उलटं करायचं नाही. तर प्रयत्न करत राहायचं. त्याचा अर्थ आपल्याला स्मरणात येईपर्यंत 1 मिनिटभर 2 मिनिटभर आपण प्रयत्न जितका जास्त करू, रिकॉलचा प्रयत्न जितका जास्त करू, इतकी स्मरणशक्ती जास्त वाढते. आणि तुम्ही नुसतंच रिव्हिजन करत राहिलात तर ही स्मरणशक्ती तुमची डेव्हलप व्हायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा रिकॉल करून तुम्ही प्रयत्न करून मग जर आलं नाही तर शेवटी ते कार्ड तुम्हाला बघावंच लागतं. पण प्रयत्न करा, मेंदूला ताण द्या, मग रिकॉलमुळे तुमची स्मरणशक्ती जास्त लवकर डेव्हलप होईल. असं एक प्रिन्सिपल त्याच्यामध्ये वायनरने मांडलेलं आहे. हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखं आहे. केवळ स्मरणशक्तीच्याच केवळ लँग्वेज लर्निंगसाठीच नाही, तर एकंदरीतच आपला मेंटल प्रोसेस कशा प्रकारे चालतो, स्मरणशक्तीचं कार्य कशा प्रकारे चालतं हे समजून घेण्यासाठी हे वायनरचं हे पुस्तक खूप छान आहे. तर आता मी इथे थांबतो. मॅडम जर असतील, मॅडम काही रेंजमध्ये दिसत नाहीयेत मला वाटतं, त्या लॉग आउट झालेले दिसतात, प्रवासामध्ये आहेत. प्रवासामध्ये आहेत ते. बरं, अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही चर्चा करायची असतील तर जरूर करूया. 15 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि मग थोडंसं उर्दू वाचन एक बोला. अगर हम लोग उर्दू में ही बात करेंगे तो अच्छा रहेगा. हाँ, उर्दू में ही बात करेंगे तो बहुत ही अच्छा होगा. थोडंसं हो, ही सूचना खरोखर छान आहे तुमची आणि तिची अंमलबजावणी पण करूया आपण. कारण उर्दू भाषेचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ते पूर्वीच्या काळी तर काही इंटरनेट नव्हतं किंवा तुम्हाला इंटरनेटवरती अजून एक गोष्टीचा उल्लेख करायचा राहिला, तो मी आता करतो, की इंटरनेटवरती तुम्हाला अक्षरांचे उच्चार करण्यासाठी एक तर ऑडिओ फाईल्स आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे माउथ डायग्रॅम्स ह्या तुम्हाला इंटरनेटवरती सापडतात. म्हणजे माउथ डायग्रॅमचा अर्थ काय, की जगातल्या कुठल्याही भाषेतलं कुठलंही अक्षर उच्चारण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमची जीभ, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे तोंडाचे बाकीचे जे भाग आहेत, ओठ म्हणा, टाळू म्हणा किंवा फॅरिंग्स म्हणा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्होकल कॉर्ड. कुठलंही अक्षर उच्चारण हा फक्त ह्या 3 गोष्टींचा खेळ आहे, चौथी गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये. ह्या 3 गोष्टींच्या साह्याने तुम्ही जगातला कुठलाही भाषेतला कुठलाही उच्चार करत असता. आणि ह्या 3 गोष्टी प्रत्येक अक्षराच्या उच्चारामध्ये कुठल्या स्थितीमध्ये असतात ते माउथ डायग्रॅम मध्ये तुम्हाला दाखवलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ आता मागे आपण उर्दूतली काही अक्षरं शिकलो की जॉद हे अक्षर फक्त अरेबिक लोकांना नीटपणे बोलता येतं असं ते म्हणतात. पण हेच अक्षर आपण व्हिडिओ फाईल्स वारंवार जर ऐकत राहिलो, व्हिडिओ फाईलमध्ये तोंडातला आतला भाग दिसत नाहीये, फक्त तो माणूस बोलताना दिसतो, पण आपल्याला ऐकू येतं. आणि माउथ डायग्रॅम त्याच्याबरोबर जर आपण पाहिल्या तर जीभ ऍक्च्युअल तुमच्या तोंडातल्या कुठल्या भागाला कशी लागते आणि तुम्ही श्वास कुठून सोडता हे त्या माउथ डायग्राम मध्ये दिलेलं असतं. आणि मग जॉबचा तुम्ही माउथ डायग्राम पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की जिभेचा जो मागचा जो भाग आहे तो वरच्या मोलर्सला टेकवला जातो आणि पुढचा भाग डेंटो अल्व्हेओलर रिज जी आहे तिला टेकवला जातो. अशा प्रकारे तुम्ही जर जचा उच्चार केला तर मग तो जॉच्या जवळ जाणारा उच्चार होतो. आता ऍक्च्युअल उच्चार बरोबर तुम्ही करताय की नाही करत, तो नेटिव्ह स्पीकर जर असेल तुमच्या समोर युट्यूबवरती आणि तो तुम्हाला जर 1 to 1 ट्युटोरियल घेत असेल तर तो तुमचे उच्चार सुधरवू शकतो आणि कालांतराने तुम्ही नियर परफेक्शन पर्यंत त्या भाषेमधल्या उच्चारामध्ये जाऊ शकता. तर माउथ डायग्राम. आणि दुसरं साधन म्हणजे इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट. समजा तुमच्याकडे जर इंटरनेटची सुविधा नसेल, फास्ट इंटरनेट नसेल, तुम्हाला जर ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईल्स उपलब्ध नसतील, तरी तुम्ही इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट किंवा IPA सहाय्याने त्या भाषेतले उच्चार शिकू शकता. IPA म्हणजे काय? इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट म्हणजे ही एक प्रकारची एक कोडिंग सिस्टीम आहे.
आता उदाहरणार्थ देवनागरी भाषा जी आहे, देवनागरी लिपी आहे, देवनागरी ही भाषा नाही आहे, ती लिपी आहे. तर संस्कृत ग्रंथ हे देवनागरीमध्ये लिहिलेले असतात. तर जेव्हा पाश्चात्यांनी संस्कृतचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा एखाद्या पाश्चात्याला जर देवनागरी लिपी येत नसेल, पण त्याला संस्कृतचा अभ्यास करायचा असेल, तर मग तो श्लोक त्याला रोमन लिपीमध्ये ट्रान्सलिटरेशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे लिप्यंतर ट्रान्सलिटरेट करावा लागायचा. मग त्याच्यासाठी आता देवनागरी लिपीमध्ये श श म्हणजे षटकोनातला श आणि शरद मधला श याच्यातला फरक काही इंग्रजीमध्ये येत नाही. फार तर तुम्ही एस लिहू शकता, पण तरी सुद्धा श आणि श याच्यातला फरक येत नाही, किंवा ल आणि ळ मधला फरक येत नाही. तो कसा काय दाखवायचा? मग त्याच्यासाठी डायाक्रिटिकल मार्क्स देण्याची प्रथा सुरू झाली. डायाक्रिटिकल मार्क्स म्हणजे आपण एच्या वरती आडवी रेघ कधी कधी काढलेली दाखवतो, म्हणजे त्याचा उच्चार आ होतो. नुसता जर ए असेल तर अ, आडवी रेघ असेल तर आ, किंवा मग शच्या खाली एक टिंब दिलं तर मग तो षटकोनातला श समजायचा. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ट्रान्सलिटरेशन स्कीम्स तयार झाल्या. आणि मग काही वेळा असा प्रकार झाला की एकेका लिपीसाठी 3 प्रकारचे ट्रान्सलिटरेशन स्कीम, कारण वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या प्रकारचे मार्क्स वापरायला सुरुवात केली. मग ह्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी यावी म्हणून एक इंटरनॅशनल फोनेटिक कोड तयार केलं गेलं. आणि मग ते जसं युनिकोड हे इंटरनॅशनल एक कोड आहे की कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर युनिकोडमध्ये टाईप केलं तर ते दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती तसंच्या तसं दिसतं. तसंच इंटरनॅशनल फोनेटिक कोड हे ह्या भाषांच्या उच्चारांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची दिसायला फनी कॅरेक्टर्स दिसतात. म्हणजे आपल्या लॅपटॉपवरती ती नसतात, लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपचा जो कीबोर्ड असतो त्याच्यावरती ती नसतात, पण ती तुम्ही जर माहीत करून घेतली तर मग तुम्हाला त्या भाषेचे उच्चार पहिल्यांदा शिकावे लागतात. ते की ह्या अमुक ह्या सिम्बॉलचा अर्थ काय होतो ते तुम्ही जर ऑडिओ फाईल्सच्या माध्यमातून शिकलात तर मग तुम्हाला कळतं की रो रो रूचा उच्चार हा अशा प्रकारे करायचा. मग ते रूचं जेव्हा चिन्ह येतं तेव्हा मग ते इंटरनॅशनल फोनेटिक कोड म्हटलं ते सिम्बॉल त्याचा अर्थ तुम्हाला कळतो. हे अजून एक साधन तुम्हाला भाषांचा उच्चार व्यवस्थित करण्यासाठी वापरता येतं. तर अशी वेगवेगळी सगळी साधनं या पुस्तकामध्ये वायनरने आपल्याला निवेदन केलेली आहे. काही चर्चा कोणाला करायची आहे किंवा काही प्रश्न विचारायचे किंवा काही स्वतःचे अनुभव किंवा डिफिकल्टीज? बरं, हे तुम्ही आता जे सांगितलं ते सगळं जनरल, म्हणजे कुठलीही नवीन भाषा शिकण्यासाठी हो, मी उर्दूसाठी बोललोच नाहीये. हे कुठलीही नवीन भाषा शिकण्यासाठी स्पेसिफिक ही तंत्र वापरली जातात. हा, आणि उर्दूसाठी काही स्पेसिफिक आहे का त्याच्यामध्ये? उर्दूसाठी आता ही जी जनरल सगळी तंत्र आहेत ती तर वापरायचीच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर लिसनिंग तुमचं जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर मग त्याच्यासाठी वायनरने 3-4 प्रकारची माध्यमं सांगितलेली आहेत. एक तर म्हणजे तुम्ही बोली भाषा जी आहे ती बोली भाषा शिकण्यासाठी तुम्ही कुठल्या माध्यमाचा वापर कराल? तुम्ही जर त्या भागात राहत असलात आणि तुम्ही जर प्रत्यक्ष त्या लोकांमध्ये मिसळत असाल तर तुमच्या कानावरती भाषा पडेल. पण आता मी नाशिकमध्ये राहतो, मला कन्नड शिकायचं आहे, तर मी काय करावं? तर मग त्याच्यासाठी वायनरने असं सजेशन केले आहे की बोली भाषा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कुठल्या माध्यमात वापरली जाते तर टीव्हीमध्ये पण 2 प्रकार आहेत. टीव्हीमध्ये न्यूजची बोली भाषा थोडी वेगळी असते आणि चित्रपटांची किंवा सिरियल्सची भाषा थोडी वेगळी असते. न्यूजमध्ये ती निवेदिका किंवा काय जो निवेदक असतो तो बोलत असतो, ते शब्द आपण काही रोजच्या बोलीभाषेमध्ये वापरत नाहीये. आपली रोजची बोलीभाषा वेगळी असते. पण चित्रपटांमध्ये आणि सिरियल्समध्ये रोजची बोलीभाषा जवळजवळ एक थोडंफार त्याच्यात प्रमाणीकरण आलेलं असतं, पण जवळ जाणारी भाषा वापरली जाते. म्हणून त्यांनी असा सल्ला दिलाय की तुम्हाला जर तुमचं लिसनिंग म्हणजे समोरचा काय, तुम्ही आता इंग्रजी प्रत्येक जण आपल्यापैकी खूप चांगल्या प्रकारे शिकलेलो आहे, पण तरी पण एखादा अमेरिकन फास्ट आपल्यासमोर बोलायला लागला तर तो काय बोलतोय ह्याच्यातलं 50% मला तरी स्वतःला कळत नाही, कारण आपल्याला ते ऍक्सेंट्स माहिती नसतात. ऍक्सेंट्सच्या व्यतिरिक्त डायलेक्ट हा अजून एक वेगळा प्रकार आहे. डायलेक्ट म्हणजे रिजनल, तुम्ही जर 10 मैलावर गेलात तर त्या भाषेचा जो टोन आहे तो बदलतो, त्याची स्लँग लँग्वेज जी आहे ती बदलते. म्हणजे डायलेक्ट हा अजून वेगळा प्रकार आहे, ऍक्सेंट हा अजून वेगळा प्रकार आहे. त्यामुळे
बोलीभाषेचं कॉम्प्रिहेन्शन हे लिखित भाषेपेक्षा खूप जास्त अवघड आहे. आणि ती शिकण्याचं एकमेव साधन म्हणजे एकतर तुम्ही त्या भागात जाऊन राहा किंवा मग त्या भाषेतले चित्रपट पहा. दादा कोंडकेंचे चित्रपट तुम्ही पाहिले तर ग्रामीण मराठीत सुद्धा तुम्हाला यायला लागेल. एखाद्या अमेरिकन माणसाला जर खेड्यामध्ये जाऊन तिथली भाषा जर अवगत करायची असेल तर त्याला पुस्तकं वाचून ते कळणारच नाही. सातारचा माणूस किंवा सांगलीचा माणूस काय बोलतोय ते सगळं ते डोक्यावरून जाईल. त्याने जर दादा कोंडकेचे चित्रपट पाहिले तर त्याच्यातला बराचसा भाग त्याला कळायला लागेल. तर पहिलं साधन म्हणजे चित्रपट, दुसरं साधन म्हणजे वेब सिरीज. मग ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला मदत मिळू शकते. सबटायटल्स असतात बऱ्याचशा इंटरनेटवरच्या चित्रपटांच्या खाली. एक तर त्या भाषेमधले सबटायटल्स असतात किंवा इंग्रजीमधले सबटायटल्स असतात. तुम्हाला जर एखादा संवाद कळाला नाही तर तुम्ही परत मागे जाऊन सबटायटल वाचू शकता आणि मग तो संवाद तुम्हाला कळतो. त्या भाषेमधला संवाद असेल तर अजून जास्त चांगलं, म्हणजे ती भाषा तुमची पक्की होते. पण अजिबातच ती भाषा जर येत नसेल तर मग इंग्रजी सबटायटल तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला अर्थ कळू शकतो. तर अशा प्रकारे त्याने विविध प्रकारचे हे सगळे साधनं जे आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणखी कोणाला काही चर्चा करायची आहे? सर सर मी माझ्या सारथ्याला सोडलं, आता मी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर आहे. हॅलो. बरं, तुम्ही लॉग आउट व्हा. मग तुम्ही लॉग आउट झाला तर नाही नाही, बरोबर फक्त मी माझी एक सूचना आहे की तुम्ही म्हटले संस्कृतचं पण एक लेक्चर करा ना. ज्यांना कोणाला संस्कृत येत असेल तर बरोबर. ते उर्दूपेक्षा संस्कृत शिकायला थोडी सोपी जाईल असं वाटतं. संस्कृत उर्दूपेक्षा शिकायला सोपी जाईल याविषयी मी सहमत नाही आहे. संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक शब्द चालवला जातो. पुल्लिंग, तुम्ही बऱ्याच स्त्रीलिंग, वेळेस नपुंसकलिंग, एकवचन, द्विवचन, बहुवचन. संस्कृत शिकायचा प्रयत्न मी गेली 50 वर्ष करतोय. पण संस्कृतमध्ये मला अगदी मोडकं तोडकं संभाषण करताय. संस्कृत ही देवभाषा आहे. लहानपणापासून आपल्या सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भाषा आहे. प्रत्येकाने शिकली पाहिजे. पण संस्कृत शिकवण्याची माझी पात्रता नाही आहे. नाही ज्यांना कोणाला ग्रुपमध्ये येत असेल त्यांनी शिकवायचा प्रयत्न करावा असं माझी विनंती आहे. तुम्ही म्हटलं मगाशी धर्मग्रंथ संस्कृत शिकवण्यासाठी आता मी आता बंगलोरला गेलो होतो ना माझ्या मुलीच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला. तर तिथले जे गुरुजी होते, बाय द वे साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये संस्कृतचं शिक्षण खूप चांगल्या प्रकारे दिलं जातं आपल्या महाराष्ट्रापेक्षा, असं मला आढळून आलं. तिथले जे गुरुजी होते त्यांना एक फोन आला आणि ते फोनवरती संस्कृतमध्ये बोलायला लागले. तर मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण महाराष्ट्रामध्ये पूजा सांगणारे गुरुजी संस्कृतमध्ये बोलताना मी अजूनपर्यंत तरी पाहिले नाहीत. पण ते बोलायला लागले फ्लुएंटली संस्कृतमध्ये, समोरच्या माणसाशी बोलायला लागले. मग ते बोलणं संपल्यानंतर मी त्यांच्याशी थोडंसं संस्कृत मला जेवढं येतं तेवढं बोलायचा प्रयत्न केला. मग त्यांना खूप बरं वाटलं की समोरची व्यक्ती संस्कृत बोलते. मग मी चौकशी केली. पूजा सांगणारे भट जे आपल्याकडे नेहमी सत्यनारायणराव वगैरे येतात तसे, आणि हा माणूस इतकं चांगलं संस्कृत बोलतोय. बहुतेक पुरोहितांचं कसं असतं, त्यांना जे पाठांतर असतं तेवढ्यापुरतं ते बोलतात आणि त्याच्या व्यतिरिक्त संस्कृतचं व्याकरण वगैरे याचा काही त्यांचा फारसा अभ्यास नसतो. पण ह्या गृहस्थांनी व्यवस्थित संस्कृतचं व्याकरणाचा अभ्यास केला होता गुरुकुलामध्ये, गोकर्ण नावाच्या ठिकाणी. आणि संस्कृत ग्रंथ त्यांना मग मी नावं विचारली, तुम्ही काय काय वाचले? मग ते म्हणाले सिद्धांत कौमुदी वाचली, लघु सिद्धांत कौमुदी वाचली, अष्टाध्यायी वाचली का, व दुसरं काय लघु शब्देंदू शेखर वगैरे वाचलं का. म्हणजे मला कल्पना आली की यांचं अध्ययन चांगलं झालेलं आहे. तर संस्कृत ही अतिशय गोड भाषा आहे, दिव्य भाषा आहे. प्रत्येक हिंदूने ती आत्मसात केलीच पाहिजे. पण ती कठीण भाषा आहे, ती काही सोपी भाषा नाही आहे. त्याला अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते, परिश्रम घ्यावे लागते. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे शिवमोगा डिस्ट्रिक्ट मध्ये एक गाव आहे, फक्त संस्कृत बोलतात ते लोक. हो माहिती मला, मी ऐकलंय, म्हणजे इंटरनेटवर वाचलं पण आहे. पण तुम्ही 3-4 वर्ष संस्कृत शिकलात की भगवद्गीता समजण्यापर्यंत तुमची तयारी निश्चित होते. भगवद्गीतेतलं 90% मजकूर तुम्हाला आकलन होऊ शकतं. अच्छा. संस्कृत शिकवण्यासाठी आपल्याकडे जर कोणी खरोखर अधिकारी व्यक्ती असेल आपल्या ग्रुपवरती तर त्यांनी क्लास सुरू करावेत. कोणी आता शोधायला पाहिजे कोणाला येते. गोरटे सरांना बऱ्यापैकी संस्कृत येतं. त्याच्यानंतर पारखी सर पण थोडंफार संस्कृत अभ्यास आहे त्यांचा. प्रॉपर प्रोफेशनल संस्कृत टीचर कोणी आहे किंवा
त्यात कोणी डिग्री होल्डर वगैरे आहे मला माहित नाही. शक्यता कमी आहे, कारण बहुतेक मंडळी आपल्याकडची वैद्यकीय व्यवसायामधली आहे. अच्छा. बरं बरं, आपण आता एक 5 मिनिटामध्ये आज उर्दू वाचन करूया आणि मग आता हे व्याख्यान संपूया. मी आता स्क्रीन शेअर करतो. मी क्विट करतो सर आता. गुड नाईट. हो हो, थँक्यू. बाय. थँक्यू सर. हां, गुड डे. त्याच्यानंतर कुठे पोहोचणार असं. कमीत कमी आजची हेडलाईन जी आहे ती तरी आपण आता वाचूया. हो. मी स्क्रीन शेअर करतो. तर माझा स्क्रीन दिसतोय का आपल्याला? हा, आता दिसतोय. हो. हो. तर आता ही हेडलाईन. आज न्यूजमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यापैकीच एक व्यक्ती आहे. हे पहिलं जे आहे ते व्यक्तीचं नाव आहे. आता हे अक्षर कोणतं आहे ते ओळखा. नेक्स्ट से आहे, सेकंड फर्स्ट नाही, सगळ्यात सुरुवातीला माझा पॉइंटर जिथे आहे ते काही कळत नाहीये. गाठ आहे नुसती. हो. हो. नाही, हे अक्षर मीम आहे, मीम. ते आता तो फॉन्ट मध्ये ती गाठ भरीव आहे. जर हाताने लिहिलं असतं ते पोकळ दिसलं असतं. मीम आहे. मीमच्या नंतर बशीच्या वरती एक नुकता. हे कुठलं अक्षर आहे? नून. नून आहे, बरोबर आहे. म्हणजे हा मीम म्हणजे म झाला, नून झाला. त्याच्यानंतर बशीच्या खाली 2 नुकते. हे कुठलं अक्षर आहे? आता फ्लॅश कार्डचा वापर करून तुम्हाला हे लक्षात राहील. फ्लॅश कार्ड नाही, हा छोटी ये आहे. ई आहे. आणि शेवटी काय? नाही, मनसे नाहीये, पण जवळ जाणार आहे काहीतरी. म न ई, आणि हे छोटे छोटे कर्ल्स आहेत, त्याच्यावरती 3 नुकते आहेत आणि पुढे चंद्रकोर आहे. शीन आहे, शीन. म न ई श, मनीष. आता मनीष नावाची कोणती व्यक्ती आता न्यूज मध्ये आहे? मनीष तिवारी. मनीष तिवारी पण असतो न्यूज मध्ये, पण आता सध्या तो नाहीये. मनीष कोणत्या व्यक्तीविरुद्ध सिसोदिया. बरोबर. मग आता पुढे सिसोदिया झालेलं आहे. आता इथे पहा काय गंमत झालेली आहे. हा स 2दा आलाय. आता त्याचं श नाही बरं का, स येतो. सिसोदिया असाच उच्चार आहे. आणि स 2दा आल्यामुळे एकदा तो वेगळ्या पद्धतीने लिहिलाय, दुसऱ्यांदा वेगळ्या पद्धतीने लिहिलाय. हा सच आहे. सी नाहीये ते. सी कसं केलं त्याला? सीन आणि सीन आहे. म्हणजे हा पहिला सीन, त्याला दुसरा सीन जोडलेला आहे. आता ह्याच्या खाली जेर द्यायला पाहिजे, तो त्यांनी काही दिलेला नाहीये. म्हणजे सी च आणि त्याला पुढे वाव जोडलाय. सिसो. आणि हा दाल आहे, द. आणि खाली छोटी ए, त्याला अलेफ जोडलाय. सिसोदिया. मनीष दालला पण त्यांनी जेर नाही लावलेलं ना? नाही जोडलेला. तिथे जेर पाहिजे ऍक्च्युली. सिसोदिया दोन्ही ठिकाणी जेर वापरले नाहीयेत, पण ते आपण समजून हो, ते आता कॉन्टेक्स्टने समजून घ्यायचे. त्याच्यानंतर बशीच्या खाली एक नुकता. आता ही बशी नाहीये ऍक्च्युली, हे तिरपं फक्त दाखवलंय, पण ती बशी आहे असं समजा. बशीच्या खाली एक नुकता आणि 2 चष्मी हे. म्हणजे हा बे आहे. बेला 2 चष्मी जोडला की भ होतो. भ आणि इथे बडी, इथे छोटी ए जोडलेली आहे, म्हणजे ई. मनीष सिसोदिया भी. आता पुढचा जो शब्द आहे तो इंग्रजी शब्द आहे. हा सीन आहे. सीनला पुढे छोटी ई जोडलेली आहे, म्हणजे सी झालं. CBI. इथे CBI बरोबर. CBI बरोबर ओळखतो तुम्ही. इथे हा अलेफच्या वरती मद्द आहे, म्हणजे आ झाला. आणि इथे ई बघा कशी काढली. ई आईतली ई आहे ना, तर तिथे ई हे अक्षर स्वतंत्र व्यंजन म्हणून आहे आलेलं, स्वर म्हणून नाही आलेलं. तर इथे ई ही सेपरेट आहे म्हणून तिथे हमजा काढलाय वरती दाखवणं. म्हणजे आई हा शब्द अशाच प्रकारे लिहिला जाईल मराठीतला आई.
इथे CBIE असं लिहिलेलं आहे. CBI. मनीष सिसोदिया भी CBI. CBI. हा, आता इथे क ला बडी ये जोडली आहे. CBI. क ला के मात्रा के. मनीष के. सिसोदिया भी CBI के. के लपेट लपेट तुम्ही. आता हा बरोबर. लपेट. लपेट नाहीये, पण तसाच शब्द आहे हा, त्याच्याच अर्थाचा शब्द आहे. ते लच आहे ना पण नाही, ल नाहीये, हा नून आहे. जय जाल आहे. नाही नाही, न न न. आता हा नून आहे, तो ओके. शब्दाच्या सुरुवातीला आल्यामुळे त्याचं रूप थोडं बदललंय. नून इथे बशीच्या ऐवजी तिथे असं नस. व्हर्टिकल आहे आणि हा नून आहे. नस. आणि हा शीन आहे. नी. हो, नस. आता इथे खाली जेर टाकला नाहीये त्यांनी, पण हे नी आहे. नी शा शा न ला निशाने. निशाने पर. निशाना. हा, इथे निशाना. इथे हे कुत्र्याच्या शेपटासारखं म्हणजे हा ह आहे. निशाना. निशाने. निशा पर. नाही, पुढचं सोपं आहे आता. आता हा पे. पर पर. बशीच्या खाली 3 नुकते. पे आणि रे म्हणजे पर. निशाने पर. मनीष सिसोदिया निशाने CBI के निशाने पर. हा, आता हा एक आकडा आहे. 2 आणि 1 म्हणजे 21 असा याचा उच्चार करायचा. उलट मागे मागे आपण म्हटलंय की उर्दूमध्ये अक्षर जरी उजवीकडून डावीकडे लिहिले जातात तरी आकडे डावीकडून उजवीकडे झाले. असं 2 आणि 1 21. आणि इथे ही जी डिवायडिंग लाईन आहे ती अक्षर आणि आकड्यांना सेपरेट करण्यासाठी वापरली आहे. नॉट 21. देर. नाही जेर नाहीये, ही डिवायडिंग लाईन आहे. ओके. 21. पण आधी नाहीये सर डिवायडिंग लाईन, न्यूमरल्सच्या आधी. नाही, न्यूमरल्सच्या नंतर दाखवली आहे ती. न्यूमरल्स आणि टेक्स्टच्या मध्ये ती डिवायडिंग लाईन आहे. म्हणजे याचा अर्थ अगोदर या डिवायडिंग लाईनच्या आधी म्हणजे राईट साईडला नंबर आहे असं आपण समजून घ्यायचं. ओके. म्हणजे ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा नंबर येतो ना तेव्हा तुम्हाला अशी डिवायडिंग लाईन इट विल बी फॉलो. मध्ये वापरतात. हा, 21. मी हा. माया. मी. हा, मीम आहे बरोबर. आता हा. हा हलकचा काफ आहे, त्याला पुढे अलेप जोडलेला आहे. म का. हा परत मीम आहे, त्याला परत अलेप जोडलेला आहे. म का मा. आणि इथे वरती त आहे, त्याचा ते जो आहे तो त्या डोक्यावर टाकलाय. त्यांना जागा जिथे मिळेल तिथे अक्षर घुसवलंय. आई ग. म्हणजे वा. म का मात. मकामात. आता इथे काय आहे, म्हणजे 21 मकामात पर. आता पुन्हा हा पे आणि रे आलेला आहे. करेक्ट. आणि 21 मकामात पर काय केले त्यांनी. सा. आता हा च ला 2 चष्मी जोडलाय म्हणजे च चा छ झाला. हा, त्याला काना जोडलाय म्हणजे झाला छा. आणि इथे छाये. ते आलंय आणि बडी ये. छाये. छापे. छापे. हा, 21 मकामात पर छापे. 21 घरांवरती छापे. 21 जागांवरती जागा. CBIने छापे मारले. बरं, आपण आता थांबूया. खालची ओळ आहे पण ती जरा लांबलचक आहे. लांबलचक आहे. लांबलचक. हा, तर आपण आता थांबूया. ओके. बर, शबाक आहे. शब्बाक है. धन्यवाद. थँक्यू. शबाक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. शुक्रिया. 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 बाय. धन्यवाद. बाय बाय. उर्दू ही बातें होगी, उर्दू की ही. उर्दू में तुमची सूचना खरोखर छान आहे, पण उर्दूमध्ये कठीण आहे. कॉम्प्रिहेन्शन आणि एक्सप्रेशन या दोन्ही थोड्या मर्यादा येतील. मला वाटतं मराठीमध्ये जितकं फ्लुएंटली मी बोलू शकतो किंवा तुम्ही समजू शकता, तर मला वाटतं आपण या प्राथमिक आता ह्या क्लासमुळे माझे पण मराठी जरा इम्प्रूव्ह आहे. बरं, प्रयोग म्हणून एकदा आपण करून बघायला काही हरकत नाहीये. जरूर Correct. करून बघूया. एक अर्धा तास. हो नक्की. बरं, थँक्यू. ठीक आहे. ओके. ओके.